विद्यार्थी मित्रांनो, BMCची एक्झाम तुम्हाला माहितीच आहे, सध्या संपलेली आहे आणि सगळ्यांची पेपर देऊन झालेले आहे. आणि सगळे मुलं मला एकच क्वेश्चन करते, सर BMCचा तुमच्यानुसार कट ऑफ सांगा, तुमच्या ओपिनियननुसार काय कट ऑफ राहू शकतो, कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगा सर मला. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली, त्यामुळे मी त्यांच्या आग्रहास्तव आजचा व्हिडिओ बनवते की ॲक्च्युअल BMCचा कट ऑफ किती असू शकतो आणि कमी जर असू शकतो तर काय फॅक्टर त्याला असू शकते कमी असणारा, आणि जर कट ऑफ वाढू शकतो तर त्याला कोणते फॅक्टर आहे. तर बघा, कमी असण्याचे कारण सांगतो मी तुम्हाला. कट ऑफ तुम्हाला माहिती आहे, 100 मार्क होते, 100 क्वेश्चन होते आणि 100 मिनिट होते BMCची एक्झामसाठी, आणि 200 मार्क त्याची एक्झाम, 200 मार्कची एक्झाम. प्रत्येक सेक्शन होता आपल्याला 25-25 मार्काचा. तो आपला मराठी असो, त्यानंतर GK असो, त्यानंतर IT आणि त्यानंतर इंग्लिश. प्रत्येक प्रश्न 25-25 मार्काचा पॅटर्न होता. पण हे 25 प्रश्नाचे सेक्शन एक नव्हता. याला कसं होतं माहिती आहे का, तुम्ही पेपर द्यायला सगळ्यांना माहीतच आहे की याच्यामध्ये जर 25 प्रश्न असले, सेक्शन होते त्याच्यात ABCD सेक्शन पाडेल होते, ABCD हे सर्वांना माहीतच आहे. ह्या A सेक्शनमध्ये 25 प्रश्न होते. बघा, A सेक्शनमध्ये 25 प्रश्न होते आणि ह्या 25 प्रश्नामध्ये हे 4 सब्जेक्ट डिवाईड होते. इंग्लिश होता, त्यानंतर IT, बुद्धिमत्ता, मराठी आणि GK हे 4 सब्जेक्ट त्याच्यात इन्व्हॉल्व होते आणि त्याला टोटल 25 मिनटं होते. बघा, या ठिकाणी विद्यार्थ्यांचं काय झालं माहिती आहे का, मराठी ऑलमोस्ट सगळ्यांनी 5 ते 7 मिनटात सोडवलेली आहे आणि बुद्धिमत्ता 7 ते 8 मिनटात, 10 मिनटात सोडवलेली आहे. आणि विषय GK पण लवकर सोडून झाले, कारण की GK डिफिकल्ट असल्यामुळं बऱ्याच मुलांनी ह्या ठिकाणी अंदाजे टोले मारलेली आहे. राहिला विषय इंग्लिशचे कॉम्प्रेशन होते, पॅसेज होते, इथं थोडा वेळ लागलेला आहे विद्यार्थ्यांना. आणि विद्यार्थ्यांनी फक्त या ठिकाणी प्रत्येक पॅटर्नमध्ये, म्हणजे प्रत्येक सेक्शनमध्ये त्यांनी मराठी प्लस IT हे 2च सब्जेक्ट बऱ्यापैकी सोडवलेले आहे. आणि त्या खालोखाल इंग्लिश सोडवलेलं आहे ज्यांनी इंग्लिश केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर GK सोडवलेलं आहे. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर जास्त पोरांचा स्कोर मराठी आणि ITमध्ये राहणार आहे, त्यानंतर इंग्लिश, आणि सर्वात कमी स्कोर राहणार आहे GKमध्ये, जनरल नॉलेजमध्ये. कारण की मराठीचं आपण जर पॅटर्न पाहिलं तर तेवढं काही हार्ड नव्हतं. हार्ड पॅटर्न होतं फक्त इंग्लिश आणि GKचं, बरोबर. तर आपण 2च सब्जेक्टला डिस्कस करू आणि ह्या 2च सब्जेक्टवरून तुम्हाला कट ऑफचा अंदाज लागणार आहे. कारण की तुम्ही ओव्हरऑल जर बघितलं तर 50 पैकी मराठी आणि याच्यामध्ये ITमध्ये 45 क्वेश्चन प्रत्येकाचे बरोबर येणार आहे. 45 क्वेश्चन बरोबर, 50 पैकी 45. तर ह्या ठिकाणी आता इंग्लिशमध्ये जर आपण काय करणार माहिती आहे का, एक ॲव्हरेज सांगणार आहे आणि ॲव्हरेजच कट ऑफ सांगणार आहे. या ठिकाणी ॲव्हरेजच विद्यार्थ्यांच्या नुसार या ठिकाणी सांगणार आहे. टफ विद्यार्थ्यांना, आता टफ विद्यार्थी असला की त्याला 95 प्लस त्याचे प्रश्न बरोबर असू शकतात, आणि एक ॲव्हरेज विद्यार्थी असला तर त्याचे 70 प्लस क्वेश्चन बरोबर असू शकते. त्यामुळे आपण या दोन्हींचं विचारात घेता, लो विद्यार्थी आणि एक हाय विद्यार्थी, तर याचं ॲव्हरेज आपण स्टुडंटचा विचार करूनच या ठिकाणी ॲव्हरेज कट ऑफ या ठिकाणी डिसाईड करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, या ठिकाणी 25-25 प्रश्नाचं पॅटर्न होतं. एक मिनटं, याला मी थोडं इरेज करतो. अगोदर तुम्ही एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला ह्या 2 सब्जेक्टमध्ये 45 प्रश्न बरोबर आलेच पाहिजे तुमचे. मराठी आणि याच्यामध्ये 45 प्रश्न या ठिकाणी कंपल्सरी बरोबर येणं इम्पॉर्टंट आहे. ज्यांचं इंग्लिश विषय जो आहे तो म्हणजे ॲव्हरेज आहे, तर त्या विद्यार्थ्यांना 15 ते 18 मार्क हमखास येणार आहे. 15 ते 18 मार्क. आणि हा जो सब्जेक्ट आहे, हा कोणाचा किती पण स्ट्रॉंग असो, पॅटर्नच परीक्षेचं चेंज होतं, त्यामुळं याच्यात फारसे कोणाला काही मार्क येणार नाही. 12 ते 14 मार्कच याच्यात येणार आहे. जर का टफ विद्यार्थी असला त्याला 14 येईल, कारण की जास्त करून अंदाजे टोले मारलेले विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये, त्यामुळे जास्त आपण एक्सेप्ट करू शकत नाही. फक्त इंग्लिशमध्ये थोडेफार करू शकतो. 12 आणि 15 किती झाले, 37 झाले, बरोबर. 37 झाले. आणि याचा जर विचार केला आपण, 18 आणि 4 आणि ते 12 एक किती झाले, 8 आणि 4 12, 1 3 32 विचारात घेऊ. 32, 18 आणि 4 32, आणि 12 आणि 5 27 झाले. 27 आणि 32. म्हणजे आपण जर ओव्हरऑल विचार केला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मराठी प्लस IT, थोडा तुम्हाला व्हिडिओ थोडा लेंदी वाटत असेल, पण एकदम सटीक कट ऑफ सांगणार आहे, त्यामुळे एवढं लक्षात ठेवा. इंग्लिश आणि कोणतं GK आपण विचार घेतला, ॲव्हरेज विद्यार्थी असला तर 27 मार्क, आणि थोडा ॲडव्हान्स असला तर आपण ह्या ठिकाणी 32 मार्क धरलेले आहे. तर आता 45मध्ये इथं 45 प्लस करा, इथं 45 प्लस करा, किती व्हावं लागले बघा. 5 आणि 2 किती होते, 7, आणि 4 आणि 3 7. 7 आणि 5 किती व्हावं लागले, 12, आणि 4 आणि 3 7.
तर बघा या ठिकाणी आपण ॲव्हरेज कट ऑफ घेतला होता. ॲव्हरेज कट ऑफ किती येणार आहे? ज्या विद्यार्थ्याचे 72+ प्रश्न बरोबर आहे, 72+ म्हणतो आहे बरं का, ॲव्हरेज विद्यार्थ्याची. आणि ह्यो जे कट ऑफ काढलेला आहे मी ॲव्हरेजच्या वर थोडा ॲडव्हान्स विद्यार्थी काढलेला आहे. टफ विद्यार्थ्याचा या ठिकाणी विचार केला नाही, कारण की टफ विद्यार्थी जास्त काही नसतात, 300-400 विद्यार्थी राहतात फक्त. टफ 300 असले तर असले जे की मेरिटला हाय करतात, थोडंफार प्रभावित करतात. ह्या ठिकाणी एक मिनटं सांगितलं मी तुम्हाला 72 आणि 77 एवढं लक्षात ठेवा. कट ऑफ तुमचा राहणार आहे 72 ते 77 एवढे क्वेश्चन बरोबर पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल विचार जर केला आपण तर सरासरी 75 प्रश्न, 75+ क्वेश्चन ज्याचे बरोबर आहे म्हणजे किती 150 मार्क. हां, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर तुम्हाला माहितीच आहे, जसं की सरांनी अनुभव घेतला आहे तलाठीचा. किती मार्क नॉर्मलायझेशन झाली. 200 मार्काचा पेपर असला भाऊ, 200 मार्काचा, तरी पण त्या ठिकाणी 15 ते 20 क्वेश्चन 15 ते 20 प्रश्न आहे, 15 ते 20 मार्क हे विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी ॲड झालेली आहे. आणि 15 ते 20 ॲड झाल्यामुळं कट ऑफ जे आहे तो 220 ते 225 म्हणजे या ठिकाणी एवढा होता. एवढे मार्क होते विद्यार्थ्यांना 200पैकी. विचार करा, या ठिकाणी पण तो घटक ते नॉर्मलायझेशन फॅक्टर इम्पॉर्टंट ठरणार आहे कट ऑफला हे करण्यात. मी जरी तुम्हाला इथं 75 म्हणजे 150 मार्क सांगितले मी तुम्हाला, आणि ज्या विद्यार्थ्याला 15 मार्क वाढले तो कितीवर झाला 165, आणि ज्या विद्यार्थ्याला 20 मार्क वाढले तर तो 170वर जाणार आहे. मग सांगा आता कट ऑफ तुम्ही विचारत घ्यासान की लागल्यानंतर सर तुम्ही तर आम्हाला 150 मार्क सांगितले होते आणि कट ऑफ एवढा कसं काय गेला? तर कट ऑफला प्रभावित करणारा महत्त्वाचा इम्पॉर्टंट घटक कोणता राहिला होता की नॉर्मलायझेशन कट ऑफला प्रभावित करणार म्हणजे करणार. तर सांगतो ज्याचे पण प्रश्न 75+ बरोबर आहे, 75+ क्वेश्चन बरोबर आहे, त्यांना आपल्याला सेफमध्ये समजायचं, सेफ झोनमध्ये. कारण की एक्सेप्ट करू शकता तुम्ही या ठिकाणी तुमचं नॉर्मलायझेशन कन्फर्म होणार आहे आणि 75चे 150चे तुमचे 165पर्यंत बरोबर जाणार आहे. आणि आता मला सांगा 165वर BMCला सिलेक्शन होणार आहे की नाही? होऊ शकतं ना भाऊ कन्फर्म, कारण की लेवल अवघड होती आणि ओव्हरऑल मार्क घेतलेले मी सब्जेक्टमध्ये. तर कट ऑफ 75 ते 80 या दरम्यान विद्यार्थ्यांचे प्रश्न बरोबर राहणार. कोणता विद्यार्थी विचारात घ्या तुम्ही, ॲन्सर की आल्यावर तुम्हाला कळेलच. जास्त दिवस नाही, 7-8 दिवसात आता ॲन्सर की पडू शकते माझ्या ओपिनियननुसार. तर हा कट ऑफ आहे माझ्या ओपिनियननुसार. मी एक्झाम दिलेली स्वतः सांगतो, माझी 12 डिसेंबरला फर्स्ट शिफ्टमध्ये एक्झाम झालेली आहे, बरोबर. आणि ज्याने एक्झाम दिली तोच विद्यार्थी या ठिकाणी कट ऑफ सांगू शकतो. बाकीचे यूट्यूबवरचं तुम्ही व्हिडिओ बघत आहे ते, कारण की ज्यांनी एक्झामच नाही दिली त्यांना काय कट ऑफचा अंदाज कळणार, काय त्यांना एक्झामची लेवल कळणार. आणि माझ्यापेक्षा पण तुम्हाला सांगतो की तुम्ही स्वतः एक्झाम दिलेली, तुम्ही पण मला कट ऑफ सांगू शकता ॲक्च्युअल, माहिती आहे का? तुम्हाला स्वतःला माहिती आहे एवढा कट ऑफ भेटून, तरी पण तुम्ही काय यूट्यूबवर व्हिडिओ बघत आहे. स्वतःला तुम्ही सांगा ना, स्वतःला तुमच्या स्वतःला माहिती आहे एवढा कट ऑफ जाऊ शकतो. बघा तुम्ही आता एक्झाम दिली आहे, मला आता तुम्ही काय करायचं माहिती आहे का? कमेंटमध्ये 2 डिसेंबर बरोबर, 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर ह्या दरम्यान ज्यांची पण एक्झाम झालेली आहे 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर, तर त्यांनी काय करायचं, विद्यार्थी असन विद्यार्थिनी असन, त्यांनी काय करायची आहे, त्यांची डेट 2 डिसेंबर 3, 4, 5 ज्या बी डिसेंबरला तुमची एक्झाम झालेली आहे त्या ठिकाणी तुमची डेट सांगायची 2 डिसेंबर, शिफ्ट सांगायची आहे, त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी टाईप करायची आहे SC ST OBC. कारण की मी याच्यानंतर एक कॅटेगरी वाईज व्हिडिओ बनवतो कट ऑफसाठी इम्पॉर्टंट. तो जो व्हिडिओ आहे ना तो कॅटेगरी वाईज नाही बनलेला आहे, तो नुसता ओव्हरऑल सगळ्यांचा मी विचार करून या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे. OBC SC ST कोणती बी कॅटेगरी असो, काय सांगितलं मी तुम्हाला, डेट, त्यानंतर शिफ्ट, कोणत्या शिफ्टला एक्झाम होती, त्यानंतर कॅटेगरी, आणि तुमच्या कॅटेगरी तुम्ही सांगितली तर तुम्हाला किती एक्सेप्ट वाटतं की सर एवढा कट ऑफ जायला पाहिजे माझ्या ओपिनियननुसार, ते तुम्ही एवढं कमेंट बॉक्समध्ये करा. आणि मला किती 100 विद्यार्थ्यांची कमेंट आवश्यक आहे, म्हणजे 100 विद्यार्थ्यांचा डाटा कलेक्ट करण्यासाठी आवश्यक आहे. कारण की या 100 विद्यार्थी मी असं समजून चालेन की हे 1 लाख विद्यार्थी आहे, 1 लाख विद्यार्थी, आणि ह्या 100 विद्यार्थ्यांहून मी 1 लाख विद्यार्थ्यांचा कट ऑफ, एक ॲव्हरेज कट ऑफ मी काढतो, प्रत्येक कॅटेगरीनुसार काढतो, बरोबर. तर हे 100 विद्यार्थ्यांचं मला कमीत कमी 100 विद्यार्थ्यांचा डाटा येते पाहिजे, जास्तीत जास्त जेवढा असेल तेवढा सटीक कट ऑफ निघणार आहे. तर काय करायचं आहे तुम्हाला, शिफ्ट, डेट, कॅटेगरी आणि तुमच्यानुसार कट ऑफ किती असू शकतो. आणि विशेष म्हणजे तुम्हाला इंग्लिश आणि GKमध्ये किती मार्क पडू शकतात. GK इंग्लिश टाईप करायचं आहे आणि त्या ठिकाणी सांगायचं मला, समजा GKमध्ये एवढे प्रश्न बरोबर आहे, समजा माझे इंग्लिशमध्ये 15 प्रश्न बरोबर येऊ शकते सर, GKमध्ये सर माझे 18 प्रश्न बरोबर येऊ शकते, असं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा एवढे प्रश्न बरोबर येऊ शकते. मला त्यानुसार कळेल की खरंच GKचा आणि इंग्लिशचा पॅटर्न अवघड होता. मराठीचा आणि ITचा तर सोपं जातं, त्यामुळे त्याचं काही मेन्शन करू नका. तर हा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला
प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कसं आहे माहिती आहे का, मी अगोदर 2 व्हिडिओ बनवले कटऑफवर, मला मुलांनी त्याच्यामध्ये खूप शिव्या दिल्या बघा. त्याच्यामुळे मी सांगतो, मी एवढ्यासाठी कटऑफ बनवला, अगोदरचं पण बनवला होता. पण त्याच्यात माझी एक चुकी अशी झाली की मी ॲक्च्युअल एक्झामचा जो डाटा होता तो थोडा माझ्याकडून बाय मिस्टेक झाली त्याच्यामध्ये सांगण्यामध्ये. त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडा तो व्हिडिओ आवडला नाही. तर मी आणि विशेष म्हणजे ज्यांना कोणाला एक्झामचा याच्याबद्दल माहिती आहे की फॉर्म किती आले ते आणि किती मुलं एक्झाम दिली, किती मुलांनी एक्झाम दिली फॉर्म, आणि किती मुलांनी प्रेझेंट होते, म्हणजे किती मुलांनी एक्झाम दिली, मला एवढं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता बस झाली, फालतू व्हिडिओ पाहू नका. बरोबर, तुमचे जर 75+ प्रश्न बरोबर आहे तर तुम्ही सेफ झोनमध्ये समजा, आणि तुमचे जर 75चे कमी आहे तर एक काम करा, तुम्ही आता स्वतःला ओळखून घ्या की आपला अभ्यास कमी होता आणि या ठिकाणी आपलं सिलेक्शन होऊ शकत नाही. फक्त 75+वाले विद्यार्थ्यांनी आशा धरायची, बाकीचे खालची कोणीच आशा नका धरू. आता बरेच निगेटिव्ह कमेंट करतील, मला माहिती आहे ह्या वाक्यावरती. बघा, आता नवीन भरत्या पडणार आहे बाकीचे बी महानगरपालिकेच्या, त्यामुळे तुमचा वेळ वाया घालू नका, अभ्यास करा, कटऑफवर जास्त व्हिडिओ बघू नका. हा शेवटचा व्हिडिओ माझा, आणि याच्यानंतर एकच व्हिडिओ येणार आहे, तो हा व्हिडिओ तो बघितला तुम्ही, याच्यानंतर एकच व्हिडिओ बघा सटिक, आणि बस त्याच्यानंतर बघू नका. आणि विशेषतः म्हणजे ही काय आन्सर की कधी येणार त्याच्यावर पण व्हिडिओ बनवतो, तो जर बघायचा असलं बघा, नाहीतर आपला अभ्यास चालू राहू द्या तुमचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब, चॅनलला आपले सबस्क्राईब करा. याच्यावर सगळी तुम्हाला माहिती भेटून जाईल आपल्या चॅनलवर आतापर्यंत. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.